आता बातमी एका सुपर डॅडची, ज्यानं प्राण धोक्यात घालून आपल्या 2 मुलांना मृत्यूच्या सापळ्यातून वाचवलंय। इंडोनेशियाच्या जाम्बी शहरातली ही घटना आहे। झुकी चेन एम नावाचा इसम आपली मोटारसायकल रिपेअर करत होता, पण त्याची 2 मुलं गॅरेज समोर फिरत होती। तेवढ्यात एक भरधाव कार मुलांच्या दिशेने धावत आली। ती कार मुलांना चिरडणार एवढ्यात झुकी चेन वायुवेगाने पुढे सरसावला आणि त्यानं आपल्या दोन्ही मुलांना कवेत घेऊन बाजूला खेचलं। डोळ्याची पापणी लावण्यापेक्षाही कमी कालावधीत हा सगळा प्रकार घडला। अफगाणिस्तानमध्ये झालेल्या साखळी स्फोटाच्या मालिकेमुळे दहशत पसरली आहे। तोच कंधारमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झालाय आणि या स्फोटात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाल्याचं कळतंय। दरम्यान अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये देखील संसदेजवळ 2 साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले। या स्फोटानंतर काबूल शहर हादरून गेलंय। या स्फोटांमध्ये 23 जण मृत्युमुखी पडलेत। अफगाण तालिबान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आज राष्ट्राध्यक्ष या नात्यानं शेवटचं भाषण करणार आहेत। शिकागो इथं ते अमेरिकेतील सर्व नागरिकांना संबोधित करतील, तर नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीच्या विजयानंतर पहिल्यांदाच देशाला संबोधित करणार आहेत। त्यामुळे ओबामा आपल्या शेवटच्या तर डोनाल्ड ट्रम्प आपल्या पहिल्या भाषणात काय बोलणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय। दरम्यान डोनाल्ड ट्रम्प येत्या 20 जानेवारीला अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत।